म्हणजे हे 3 लागले तर बरं आहे, नाही तर मग आपल्याला अजून एक रोल लागला तर मग आपल्याला घ्यायला जावं लागेल उद्या. नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. जेवण वगैरे झालं. मी पनीर भुर्जी बनवली होती, चपाती बनवली होती फक्त. आणि आता वाजलेले आहे 12:30 आणि फायनली आज आपलं वरणाचं काम पूर्ण होणार आहे. तर ते तुम्हाला मी दाखवणारच आहे. पण आज आहे ना भयानक ऊन आहे. 32 डिग्रीज आहे. इतकं गरम होतं. तर हाफ जे विंडो आहे ते मी ना ओपन केलेले आहे. समोरच्या साईडला पण आहे ना डोअर ओपन केलेला आहे. आणि कालच्या व्हिडिओमध्येच मी तुम्हाला सांगितलं होतं, परिवेलाला सांगितलेलं आहे स्कूलमध्ये भरपूर आहे ना पाणी प्या, त्यासोबत सनस्क्रीन लोशन जे आहे ते घेऊन या. परत असं खूप जास्त असे गरम कपडे किंवा फुल पॅन्ट असं काही घालू नका, कारण की त्यांच्या स्कूलमध्ये पण आहे ना असं गरम होतं खूप. परीला तर थोडंसं पण असं होत नाही, त्यांना तिला खूप गरम होतं. आणि थंडी असेल तर तिला जास्त थंडी वाजत नाही. तर म्हणून मग गेल्या त्या सकाळी स्कूलला. आणि मी पण ना कंटिन्यू पाणी पिते आणि थोडंसं बर्फ वगैरे टाकून पाणी पिते. आणि हे जे टेम्परेचर आहे ना तर तसंच आपल्या भारतामध्ये पण असं 40-45 असं, तर तेवढंच असं जाणवतं आपल्याला. आणि आता सहन होत नाही. तुम्हाला सांगितलं थोडंसं ऊन असलं का हां चांगलं वातावरण, पण असं बाहेर जाऊशी वाटत नाही, असं गरम होतं. आणि गाडी तर अशी आहे ना डेंजर गरम होते. भरपूर जण मला विचारतात कमेंट्समध्ये का कोमल तुझी गाडी ना समोर अशी पार्क करताना दिसते, गराज नाही आहे का? तर गराज आहे. तर आतल्या साईडला 2 गाड्या मावू शकतात, त्या गराजच्या बाहेरच्या साईडला सुद्धा 2 गाड्या मावू शकतात. भरपूर जागा आहे पार्क. परत त्याच्या बाजूला पण एक वेगळी गाडी पार्क करायला जागा आहे. पण इथे कसं होतं, अशी गाडी पार्क केली तर इझिली होतं लगेच बाहेर जायला. परत पार्किंग एरियामध्ये लावायची, परत ती बाहेर काढायची. तर त्यामुळे मग मी समोरच अशी गाडी पार्क करते, म्हणजे इझी होतं. तर भरपूर जणांना असं वाटतं पार्किंग एरियाच नाही का काय, म्हणूनच तिथं मी पार्क करते. तर नाही, जेव्हा मी होम टूर देणार ना तर तेव्हा तुम्हाला पूर्ण घर तर मी दाखवणारच आहे. तर आपला पार्किंग स्पेस किती आहे हे पण तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवणार. तर चला, आता या गार्डनरची मी वाट बघते आणि तो येणार आहे कारण की आता काम करायला. तर मग मी खूप एक्सायटेड आहे, कधी ते सगळं काम होतं आणि त्याच्यासाठी खूप अशी आतुरता लागलेली आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं आहे, होम टूर देणं राहून जात आहे. खूप मला डेली कमेंट्स येतात, कोमल तू होम टूर देत नाही आहे, एवढा वेळ लागतो आहे. तर म्हणजे आम्हाला पण समजून घ्या, इथे काही असं इझिली असं सगळ्या गोष्टी अवेलेबल राहत नाही का लगेच सगळ्या सेट केल्या आणि झाल्या. छोट्या छोट्या गोष्टीसाठी आणि आम्हाला बाहेर जावं लागतं, आणावं लागतं. असं नाही का आपण काही ऑर्डर केलं आणि लगेचच सगळ्या अवेलेबल राहिलं आणि लगेचच ते होम डिलिव्हरी असणार, असं नाही आहे. तर खूप साऱ्या गोष्टी आहे मॅनेज कराव्या लागतात. आता जे कोणी इथे राहतं त्यांना माहिती आहे, बाकीचे राहतात तर त्यांना ठीक आहे, आता काय बोलू याच्यावर. असं जसं काम सुरू होईल ना तेव्हा त्या गोष्टी दाखवते मी. गार्डनर जस्ट आला आणि तो बघत होता केवढं काम करायचं राहिलेलं आहे आणि त्यानुसार तो टाईल्स लावणार. आणि इथे तुम्ही बघू शकता जेवढी जागा रिकामी दिसते तर त्या ठिकाणी त्याने टाईल्स लावलेले आहे. आणि टेम्परेचर खूप जास्त होतं ना तर त्यामुळे मध्ये मध्ये ब्रेक घेऊन तो काम करत होता. जस्ट आले मी, इतकी भयानक गरमी होते, ऊन खूप डेंजर आहे. आले मी आणि मनोजने काय केलं, लस्सी बनवून ठेवली होती. आणि म्हटलं आता बघा असं आयतं सगळं काय मिळालं कधीतरी तर चांगलंच वाटतं. आणि आता आतलं जे टाईल्स आहे ना आता तर लावून झालेले आहे. तर बाकीचं जे आहे उद्या करणार. मेन आपलं आतलंच साईड होती, म्हणजे आपल्याला कार्पेट वगैरे टाकता येईल. आता ते टाईल्स वगैरे तर लावून झालेले आहे, पण आपल्याला हे जे टाईल्स किंवा ही भिंत वगैरे जे आहे ना हे पाण्याने ना क्लीन करायचं आहे. तर ते क्लीन करून झाल्याच्या नंतर ना 1 तासामध्ये ना ते वाळून जाणार. तर मला असं वाटतं आता ऊन एवढं आहे ना तर जास्त वेळ लागणार नाही. आणि त्याच्यामध्ये गॅप्स पण आहे पाणी जाण्यासाठी. आणि इथे बघा मनोजने लस्सी बनवलेली आहे. आणि चहा प्यायची अजिबात इच्छा होत नाही आहे, म्हणून चहा माहिती का आता खूपच कमी होऊन गेलेला आहे पिण्याचा. तर आता परिबेलाला पण भूक लागली, त्यांना म्हटलं जेवण करा. तर त्यांनी सांगितलं नाही, आता पप्पाने ना लस्सी बनवून ठेवली तर आम्ही लस्सी पितो. आणि आता वाजलेले आहे 4:30. मध्ये ट्रॅफिक असते, पण गाडी 5-10 मिनटं जरी उन्हात असली ना तर अशी गरम होऊन जाते. पण मग मी काय केलं, गाडी चालू करून ना थोडा वेळ ना AC चालू करून ठेवला होता. असं एक मी घेते ना, पकडा ही पकडा ना तुम्ही. तर आता मस्त लस्सी पिते. छान बनवली पप्पाने लस्सी, आवडलं तुला? जा फेस वॉश करून ये जा. जा बेला तू करून ये जा. चला मी आता
सांगितलं ही लाईन बाकी होती तर ती झालेली आहे आणि मेन आपलं हेच होतं आणि जे बाहेरचं आहे ते आता 2-3 दिवसानंतर होईल. तर म्हटलं जाऊ द्या, पण आपलं जे अगोदरचं जे म्हणजे महत्त्वाचं जे काम आहे ते आपण करून घेऊ. आणि आता हे याच्यासाठी करते मी, क्लीन करून घेते कारण की मग ऊन आहे भरपूर, तर मग अर्धा 1 तासामध्ये सुकून जाणार आहे. याच्यामध्ये ज्या लाईन्स आहे ना तर त्यामुळे ते पाणी ना खाली जाईल. मी आता तो पाईप घेऊन येते. आणि हे लागणार आहे का आपल्याला काय हे? हो ते आपलं म्हणजे बाहेर ठेवून देऊ आपण खाली. बाहेर ठेवून देते कारण की उगाच त्याच्यामध्ये वायर वगैरे कनेक्शन आहे, बल्ब वगैरे आहे, झाडांना पण पाणी आहे बघा, त्याचं सामान आहे. हे काय आपलं सामान आहे, मिक्स आहे. आता हे काय करणार मी, पहिले पाईपचं घेऊन येते आणि हे सगळं बंद करून टाकते. आणि आजच आपण कार्पेट वगैरे लावणार होते, पण मी ना खूप जास्त खुश आहे आज. जे महत्त्वाचं आतलं जे काम होतं ना टाईल्सचं तर ते झालेलं आहे. आता आम्ही ना लवकरात लवकर हा वरंदा सजवणार आहोत. आणि या ज्या कुंड्या आहे ना, तर काल मी आपल्या घरी गेले होते ना, आपल्या अगोदरचं घर होतं, तर या 2 कुंड्या पण घेऊन आले. आणि या 2 कुंड्या अशाच मी बाहेर मागच्या डिक्कीमध्ये टाकल्या होत्या. म्हणजे जास्त वजन नव्हतं, पण हे सगळं काढून आपल्याला मस्त झाड लावायचं आहे. याच्यामध्ये छान फुलांचं ना आपल्याला ना या पुढच्या साईडला ठेवायचं आहे. तर आता ते पण आपण करणार आहोत. चला आता चालू झालं ना, कारण की धुळा आहे ना, तर त्यामुळे क्लीन करावंच लागणार. आणि सगळं काही स्वच्छ करूनच आपण सगळ्या गोष्टी केल्या चांगलं वाटतं. अगोदर मी बाहेरचं क्लीन करून घेते, मी थोडं फास्ट करते म्हणजे ते धुवून निघून जाते. आवडतं मला असं. तुम्हाला आठवत असेल तिथं टाईल्स वगैरे असं विंटरमध्ये खराब झालेले असायचे ना, तर मग थोडंसं असं ऊन पडलं का मग ते टाईल्स पण मी क्लीन करायचे. असं वाटतं त्याच्या कुंड्या नाही या फ्रंट साईडलाच ठेवायच्या, दोन्ही बाजूला ठेवण्यापेक्षा ना. काय वाटतं? अजून आहे की आपल्याकडे तिकडे 4 आहे, 3 आहे, 3 तर 2 होते, 1 तिकडे होते. आणि म्हटलं एवढी जागा नाही राहणार कारण की सामान पण भरपूर होतं काल ग्रॉसरीचं. धुळा आहे ना, धुळा आहे ना. आणि ते मागच्या वेळेस झाडलं पण होतं 2-3 दिवसापूर्वी. तर इथे सगळं इथे टाईल्स ठेवले होते बघा, इथपर्यंत होतं ते. ग्रास दाबून गेलं ते पूर्ण. तर आता आणि हे पण त्याने आणलं होतं काय ते कट करण्यासाठी. तसं झाडांना पण पाणी देऊन टाकतो. सगळं दिलं होतं ना आपण. तर आपलं कार्पेट ज्यावेळी टाकायचं आहे ना, त्या व्यवस्थित माप घेऊन मग सर्व कट करावं लागेल. हे काढून देऊ का? हा काढू शकतो ते. प्लास्टिक आहे. मी तिकडनं आतमध्ये येते कारण की इकडनं पुरत नाही. हे जे सेक्शन आहे ना शटरचं, तर हे पण क्लीन करून घेते मी, कारण की हे सगळं क्लीन असेल तर मग परत पाणी म्हणजे एवढं पाण्याने आपल्याला क्लीन करता येणार नाही जेव्हा आपल्याला ते कार्पेट टाकायचं. थोडीफार धूळ आहेच होते, तर क्लीन होऊन जाईल. असं वाटतं हे एवढं थंड पाणी ना असं अंगावरच नसतं टाकायला पाहिजे. असं वाटतं एवढं गरम होत आहे ना, आणि पाणी असं मस्त थंडगार आहे, इतकं भारी वाटतं ना. आज मैं ऊपर आसमानी शे, इतकं भारी वाटते मला. आणि आज हा रूम थोडाफार का असे ना तयार होणार आहे, ज्याची आम्ही खूप खूप आतुरतेने वाट बघत होतो. फायनली झालं ठीक आहे. पण आता हे क्लीन करून झाल्याच्या नंतर जेव्हा आम्ही कार्पेट टाकू ना, ते कट तर करावं लागणार, एकदम एक साईज सारखं नसेल. मग ते कट करून झाल्याच्या नंतर मग व्यवस्थित फिक्स करू आम्ही. आणि पॉसिबल झालं तर जो समोरचा जो सोफा आहे ना आपला गार्डनचा सोफा, तो पण छान क्लीन करून ठेवण्याचा प्रयत्न करूया. बघूया चला. हे बघा फक्त 15-20 मिनटं झाले हे क्लीन केलं होतं मी आणि लगेचच ड्राय झालं.
अक्षरशः पायाला असे चटके लागतात. हे बघा थोडंसं राहिलेलं आहे आणि मला असं वाटतं एका तासामध्ये ड्राय होऊन जाणार. आणि थोडंसं ऊन कमी झालं ना तेव्हाच आम्हाला ना कार्पेट टाकता येईल व्यवस्थित. सगळं वॉश करून झालेलं आहे. बाहेरची जी साईड आहे ती पण आणि ही जी साईड आहे ही पण. फक्त आता ते थोडंसं बाहेरचं राहिलेलं आहे ते नंतर 2-3 दिवसानंतर झालं तरी पण काय हरकत नाही आहे. ते सोफ्याच्या इकडचं जे कवर, सोफ्याच्या आतलं जे कवर आहे ते क्लीन केलेलं आहे म्हणून ते उन्हात ठेवलेलं आहे. आणि हा वॉशेबल आहे तर त्यामुळे मग मी आता उन्हातच ठेवलेलं आहे आणि हे क्लीन करून देते. आणि लगेच 5-10 अर्ध्या तासामध्ये एक क्लीन पण होऊन जाणार. म्हणून तिथे काम करते, वेगळे गाद्या वगैरे आहे ना ते क्लीन करताय आणि मी एका साईडला हे क्लीन करून घेते. थोडीफार आहे ना अशी धूळ वगैरे होती आतल्या साईडला, पण बाहेर तर क्लीनच होतं. गार्डनरने इथे टाईल्स कट केल्या ना तर ही पूर्ण धूळ इथे आहे बघा. व्हाईट कलरचं दिसत असेल ना तुम्हाला ते. तर हा सोफा तर झालेला आहे क्लीन करून. आणि हा जो टेबल आहे ना त्या लिक्विडने आणि घासणीने मी क्लीन करते कारण की त्याच्यावर ना थोडेसे डाग दिसत आहे मला. तर मला फक्त क्लीन नाही करायचं आहे, चांगलं असं नीट आणि क्लीन करायचं आहे. त्यामुळे फक्त असं लावलेलं आहे मी. आणि मी ट्रायपॉड सेट केलेला आहे. एक रूम फक्त सजवण्यासाठी, तयार होण्यासाठी. एवढी ती दोघांची मेहनत चालू आहे. म्हणूनच तिथे सगळी धूळ वगैरे लागली होती ना गाद्यांना वगैरे, तर ते क्लीन करत आहे. आणि इतका छान रूम तयार करणार आहोत ना आम्ही. आणि खूप वर्षापूर्वीचं आमचं हे स्वप्न होतं, वरांडा पाहिजे, झोका पाहिजे, छान असा सोफा पाहिजे. अशा पद्धतीने आम्ही क्लीन करतोय. या साईडला क्लीन करून झालेलं आहे. तिथे समोर जे आतलं कवर आहे ना वॉटरप्रूफ, म्हणजे पाऊस वगैरे येत असेल तर त्याच्या आतमध्ये, त्या कवरच्या आतमध्ये आपण हे सगळं ठेवू शकतो. समोर टेबल पण क्लीन करून झाला. आणि हे समोरचे जे आहे ना कुशन वगैरे, तर ते सुद्धा आता मनुष्य क्लीन करते. आणि वॉटरप्रूफ असल्यामुळे कसं लगेचच ते क्लीन होऊन जाणार. हे सगळं ड्राय होत आहे. हे ड्राय झाल्याच्यानंतर हे पण ह्याला झाडून सगळं क्लीन करून घेतलं मी. आणि आता इथे फॅन लावलेला आहे. खूप गरम होते पण ते टेम्परेचरच तेवढं आहे. जेवण झालं, पालक खिचडी बनवली होती मी. आणि म्हटलं ते सगळं ड्राय होईपर्यंत आपण कार्पेट टाकून घेऊ. तर हे बघा, हे कार्पेट आणलेले आहे 3 रोल्स. 2-3 दिवसा अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी क्लिप दाखवली होती तुम्हाला. तो व्हिडिओ पण बनवला होता मी. आम्हाला एवढ्या सगळ्या वस्तू आणायला लावल्या पण तो आलाच नाही. आणि मग ती क्लिप पण शूट केली होती मी. आता आपल्याला हे कार्पेट टाकायचं आहे. तर चला आता आपण आहे ना हे कट करून घेऊ. म्हणजे 3 लागले तर बरं आहे, नाही तर मग आपल्याला अजून एक रोल लागला तर मग आपल्याला घ्यायला जावं लागेल उद्या. पण आपण साईज चेक केली होती ना, 3 रोल्स लागतील ना. 3 रोल हे बघा ग्रिप असते म्हणजे ते सरकणार नाही असं पाय ठेवल्यावर ना. आणि कोणी त्याच्यावर आहे ना हे पण करतात, स्क्रूज पण ड्रिल करतात. कारण की ते होल्स पण दिलेले आहे त्याच्यामध्ये. जर तुम्हाला ना एकदम फिक्स पाहिजे असेल ना जमिनीला फिक्स पाहिजे ना, तर मग ते पण ड्रिल पण करतात नाही का. हो अरे दोघी हेल्प करतात. किती भारी दिसते.
हा ग्रास बाळगली. ग्रास ग ग्रास. थांब 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 एवढं नको करू पण. नाही फेक आहे बाबू. रिअल ग्लास असं नाही राहत ना, त्याची लेअर असते. मला काय वाटतं हे जरी ना तिकडे टाकलं तर अगोदर मला असं वाटतं सेम साईज आहे ही तिकडे. हां मला असं वाटतं. परिसरात थांबेल. या साईडच्या सेक्शनला ना हे कार्पेट परफेक्ट झालेलं आहे आणि आता आपल्याला त्या साईडला आपण टाकायचं. तर आपण पहिले काय करू, असं उभं टाकू हो है ना. हो चालेल. बघूया. हे बघा एवढं असं कार्पेट टाकून झालेलं आहे. इथून असं एकदम परफेक्ट ना. आणि फक्त आता ही साईड राहिलेली आहे. ही पर बेला सर एक मिनटं. ही जी साईड आहे ही राहिलेली आहे. मग झालं सगळं कार्पेट टाकून नाही परफेक्ट आम्ही घेतलं. हे मोठे मोठे टाकायला इझी होतं, पण हे जे पॅचेस आहेत म्हणजे हा जो पार्ट होता हा परत हा जो कॉर्नरचा दिसतोय ना हा परत या साईडला मी तसंच होतं. मनोजला म्हणतो मी लावून बघते, तर त्याचं मेजरमेंट घेतलं आणि ते लावून दिलं. इथला हा छोटा पॅच, परत हा एक वेगळा, हा वेगळा. पण बाकीचं असं बघितलं ना जिथे मोठे अशी साईजने ना हे बघ हे परफेक्ट असं लागलेलं आहे ना. एकदम छान झालं. इतकं छान वाटतंय ना आता. हे बघा तुम्हाला सुद्धा दिसत असेल ते व्हिडिओमध्ये. आणि आता किती वाजले माहिती आहे का? 8वीच झालेले आहे. 8वीच झाले अजून. आता आपण काय करू, सोफा आणायचा आपल्याला. या सोफा जो आहे तो इथे आणू हां आणि सोफा इथेच लावू ना. सोफा म्हणजे गार्डन सोफा. गार्डन सोफा हां तर तो लावूया. तो वॉश पण झालेला आहे ते, आणि त्याचं पाणी सुद्धा आहे ते पण सगळं निघून गेलेलं आहे. ठीक आहे सर. घेऊन येतो. गार्डनचा जो सोफा आहे तो आतमध्ये आणलेला आहे आम्ही, तुम्हाला दाखवतो. हां आणि अजून आपला जो अगोदरचा सोफा आहे तो पण आपल्याला आणायचा आहे. ते तर नंतर होईल, पण हा फायनल लुक नाही आहे. हे अजून आम्ही करतो. अजून 2-3 दिवस लागणार आम्हाला सगळं व्यवस्थित करायला. पण आता हे जस्ट आम्ही करायला सुरुवात केलेली आहे, कारण की एका दिवसात लगेच होत नाही. आणि आता वाजलेले आहे 8:45 आणि म्हणून जे सांगितलं आपण झोका पण लगेच असेंबल करून आपण लावून देऊ म्हणे कोमल. म्हटलं ठीक आहे. मग दुसरा सोफा येईल ना तर त्याची स्पेस त्या साईडला. त्याच्यानंतर अजून वरांडामध्ये एक अजून इंटरेस्टिंग गोष्ट असणार आहे, तर ते अजून करायला वेळ लागणार आहे. जेव्हा वरांडाचं पूर्ण होईल ना तेव्हा मग मी तुम्हाला फायनल लुक तर देणारच आहे. पण बघा ह्याच्यामध्ये आम्ही सगळं क्लीन हे सगळं करून टाकलं, कारण कसं एक मूड पण पाहिजे कामाचा. तर एकदा मूड असला का मग आपण किती पण काम करू शकतो एका दिवसात. तर चला आता झोका घेऊन येतो. एकदम परफेक्ट झालेलं आहे. झोका घेतला ना, तुला माहितच नाही. आपण घेतला ना स्विंग घेतली ना बाबू. नेक्स्ट इयर घेणार आहे. नाही बाई. चला आता झोका असेंबल करायला बसलेलो आहोत आणि हे झाल्याच्या नंतर आम्ही आराम करू. आणि हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.